दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी अर्थातच अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची तर आहेच, मात्र त्याआधी कालपासून जी घडामोड सुरू आहे ती म्हणजे चलनात असलेल्या 500 आणि 1000च्या नोटा या रद्द करण्याचा निर्णय काल भारत सरकारने घेतला आणि काही तासातच तुमच्या आमच्या जवळ असलेल्या 500 आणि 1000च्या नोटा रद्द झाल्या। त्यामुळे आता या नोटा बदलायच्या तरी कशा, आपल्याकडे असणाऱ्या 500 आणि 1000च्या नोटांचं काय करायचं, असे अनेक प्रश्न किंबहुना तुम्हाला सतावत असतील। शिवाय नोटा बदलाच्या प्रक्रियेकरता आज बँका आणि एटीएम देखील बंद ठेवण्यात आलेत आणि त्याच्यामुळे गोंधळामध्ये आणखीन भर पडलेला आहे। मात्र या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आमच्या या खास कार्यक्रमात मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले कर सल्लागार आणि अर्थतज्ञ संजीव गोखले सर। त्यासोबतच काही वेळातच आपल्या सोबत असणार आहेत कॉस्मॉस बँकेचे चेअरमन अनंत काळे आणि त्यासोबत जनता बँकेचे डायरेक्टर सुधीर पंडित। ही दोन्ही मान्यवर आपल्या सोबत असणार आहेत। गोखले सर देखील आपल्या सोबत आहेत। सर तुमचं स्वागत। आणि काल जसं आपण म्हटलं की सुरुवात झालेली आहे, किंवा सरांशी बोलायला सुरुवात करण्याआधी आपण एक गोष्ट सांगूया की तुमचे या सगळ्या संदर्भातले प्रश्न आम्ही घेणारच आहोत। 66160216 आपला नंबर आहे, 66160 मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग बोलायचंय। सर कालपासून म्हणजे जिकडे तिकडे हीच चर्चा आपण बघतोय, मग ट्रेन असेल, बस स्टेशन असेल, हा निर्णय आल्यानंतर आतापर्यंत कशा प्रकारे लोकांना डिफिकल्टीज येतात? तुम्हाला देखील फोन आले असतील अनेक गुंतवणूक काल संध्याकाळपासूनच हे डिक्लेअर झाल्यावरच फोन येत आहेत। प्रत्येक जण थोडासा पॅनिक किंवा घाबरलेला आहे की ह्या आता माझ्याकडच्या ज्या नोटा आहेत त्याचं काय करायचं। पहिली गोष्ट अशी लक्षात घेऊ की जे सर्वसामान्य आपल्यासारखे लोक आहेत त्यांना खरोखरच घाबरून जायचं कारण नाही। ह्या खरोखर ऐतिहासिक निर्णय गेल्या कित्येक वर्षात ज्याची मागणी होत होती तो आता झालेला आहे आणि त्याच्यासाठी फार मोठी राजकीय इच्छाशक्तीचा वापर झालेला आहे। हा इम्प्लिमेंट करण्यासाठी सामान्याला किंवा आपल्यासारख्या बऱ्याच जणांना थोडी गैरसोय होणं स्वाभाविक आहे। आणि आपण नेहमी म्हणतो की सैनिक तिथे मरतायत, आपल्याला आपण रोज त्यांना सॅल्यूट करतो। आज तुम्हाला सैनिक व्हायची एक संधी आलेली आहे की तुम्हाला प्रत्यक्ष तिथे न जाता आज देशासाठी मी काय करू शकतो, तर काही दिवसाची गैरसोय मला थोडीशी सहन करायची आणि ती संधी आपण मला वाटतं प्रत्येकाने त्या संधीचा वापर करून या सगळ्या प्रक्रियेमधनं आपल्याला पुढच्या काही दिवसात जायचंय। खरं म्हणजे भ्रष्टाचार रूपी दहशतवाद संपवण्याची आपल्याला इकडे मोठी संधी आहे। नुसतं अश्विन भ्रष्टाचाराशी संबंध आहे, काळा पैशाशी संबंध आहे, याच्या व्यतिरिक्त टेररिझमसाठी हा जो पैसा वापरला जातो, त्याचप्रमाणे फेक नोट म्हणजे खोट्या नोटांमध्ये हा पैसा जो वापरला जातो त्याच्या विरुद्ध हे जे काही फार मोठं हा निर्णय झालेला आहे त्याच्यात आपल्याला थोडासा जरी त्रास झाला, गैरसोय झाली तरी प्रत्येकाने त्यातनं त्या सैनिकी आविर्भावातनं त्यांनी ह्या सगळ्याला फाईट द्यायची आहे। त्याच्यासाठी माझ्या मते जी काही स्कीम आहे त्या स्कीमच्या तुलनेने फार मोठी गैरसोय होईल असं मला वाटत नाही, कारण आपल्याकडच्या 4000 रुपयांच्या नोटा आपण एक्सचेंज करू शकणार आहोत आणि एटीएम मधनं 2000 रुपये रोज आपण प्रत्येक जण काढू शकणार आहोत। आणि आपण जर नीट विचार केला तर प्रत्येकाला रोजच्या खर्चाला कॅश फारशी किती लागते, म्हणजे लोकांचा 15, 20, 25 हजारात अख्खा महिना जातो। अगदी श्रीमंत असतील तरी 50 ते लाख रुपयात महिना जातो। रोज जर 4000 दिले तर तुम्हाला 1,20,000 एका माणसाला काढणं शक्य आहे पुढच्या काही दिवसात। आणि ही सगळी परिस्थिती सुरुवातीच्या काळात जेवढी गोंधळाची आहे ती पुढे हळूहळू राहणार नाही आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पॅनिक व्हायची गरज नाहीये। माझ्या मते ही स्कीम जी आहे त्याला आपण आपलं सहकार्य देणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने घाबरून न जाता आपल्याकडे जे खरोखर आपल्या घरी जे पैसे आहेत, मला वाटतं अर्थमंत्र्यांनी थोड्या वेळापूर्वी जी मुलाखत दिली अरुण जेटली साहेबांनी, त्यांनी असं सांगितलं की प्रत्येकाच्या घरी काही ना काही कॅश असते, ती कॅश त्यांनी जाऊन डिपॉझिट करावी बँकेमध्ये आणि ती डिपॉझिट करावी किंवा एक्सचेंज करावी। अर्थात एक्सचेंजसाठी 4000 रुपयाचं मर्यादा आहे आणि पुढे ती मर्यादा 10,000 होणार आहे एका दिवसासाठी। त्यामुळे रोजच्या खर्चासाठी लागणारे जे पैसे आहेत ते काही दिवसात आपल्याला उपलब्ध होतील बँकेमधून आणि त्यामुळे माझ्या मते पॅनिक व्हायची गरज नाही। तर ह्या थोड्याशा कठीण परिस्थितीत भारताच्या एकंदर अर्थव्यवस्थेला जी बळकटी होणार आहे त्या दृष्टीने या सैनिकी आविर्भावाने आपण थोडंसं ही गैरसोय सोसली पाहिजे असं मला वाटतं। खरं म्हणजे लॉंग टर्मच्या दृष्टीने खूप महत्वाचा निर्णय। आपल्याला फोन यायला सर सुरुवात झाली आहे। अहमदनगरवरनं सोमनाथ बोलतायत। सोमनाथजी नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा। हॅलो, बोला साहेब। 1500 नोटा आता आम्हाला लय प्रॉब्लेम झाला, पातळी काय करायचं आता? तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा साहेब। आमचा प्रश्न असा आहे की आम्हाला 1500 नोटा आम्हाला फार प्रॉब्लेम झाला पातळीमध्ये। प्रॉब्लेम होत आहेत तुम्हाला? हा ठीक आहे, जनरलाइज प्रश्न आहे। मला वाटतं की हा आता आपण म्हटल्याप्रमाणे प्रॉब्लेम हा 1-2 दिवसाचाच राहील। उद्या बँका चालू होतील आणि आपल्या जुन्या नोटा आपण बँकेत डिपॉझिट करून त्याच्यासमोर आपल्याला आपला बँक बॅलन्स पहिला वाढेल। विड्रॉ करताना फक्त मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जे लिमिट आहे त्या लिमिटमध्ये तुम्हाला एटीएम मधनं फक्त 2000 विड्रॉ करायला मिळेल। त्यामुळे हा प्रश्न आता आपण म्हटल्याप्रमाणे थोडासा 1-2 दिवसासाठी फार मोठ्या प्रमाणात असू शकतो, परंतु त्याच्यात सुद्धा आपण बघितलं की हॉस्पिटल्स, एअरपोर्ट यांना जी सूट दिलेली आहे, आता हे आव्हान आपण बघतोय की आव्हान करतात की टोल नाक्यावर तुम्ही कॅश घ्या। तर अशा पद्धतीने या
कठीण प्रसंगात म्हणजे हा कठीण प्रसंग आपणच ओढवलाय आपल्या काळ्या पैशाच्या निर्मितीतनं, खरंय. परंतु त्यातनं बाहेर पडण्याकरता जे काही मार्ग उपलब्ध आहेत त्या मार्गांचा वापर करून आपण थोडंसं धैर्य राखून मला वाटतं थोडंसं ह्याच्यात सहकार्य आपलं अपेक्षित आहे. खरंय. 1-2 दिवसात हा प्रश्न मला वाटतं, मला स्वतःचं जे ओपिनियन आहे, हा प्रश्नाचं जे गांभीर्य आहे ते कमी होईल आणि लोकांना पैसे मिळायला लागतील. खरंय. तर त्यामुळे हा प्रश्न पुढे राहणार नाही. मुख्य म्हणजे सर जसं तुम्ही म्हणता आपल्याला फोन आलेलाच आहे, मात्र एक तत्पूर्वी की हा निर्णय थोडासा अनप्रेडिक्टेबल किंवा कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल होतो, त्याच्यामुळे कुठेतरी हा गोंधळ आहे. म्हणजे भीतीचं वातावरण नाही पण गोंधळाची स्थिती आहे म्हणता येईल. गोंधळाची अशासाठी की कोणालाच माहित नव्हतं, म्हणजे अगदी फार म्हणजे मला वाटत नाही कोणाला याची कल्पना होती. त्यामुळे अशा परिस्थितीत अचानक जर 500 आणि 1000च्या नोटा जर चलनातनं बाद झाल्या खरंय. तर आता काय करायचं. म्हणजे अक्षरशः मी ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट जरी असलो तरी काल संध्याकाळी मला जेव्हा फोन आले तेव्हा मी हेच सांगितलं की ह्याच्यातनं मलाही पटकन उपाय दिसत नाही. एस्पेशली जे फोन येतात ते अशा लोकांचे असतात की ज्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर ब्लॅक मनी, त्यांचा प्रश्न आपण वेगळा घेऊ. पण आपण सर्वसामान्य ज्यांच्याकडे आपल्या घरात जी काही कॅश असते, ज्या नोटा आपल्या हातात आहेत, खिशात आहेत, त्या आपल्याला बदलून मिळणार आहेत, त्या आपल्याला बँकेत डिपॉझिट आपण करू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत कुठल्याही प्रकारचं गोंधळ आपण स्वतः फारसं गोंधळ न जाता आपण सहकार्य करणं आवश्यक आहे. खरंय. आपल्याला आणखी एक फोन आला, आपण घेऊया. मुंबईहून भारती देसाई आपल्या सोबत आहेत. भारतीजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा होता की आता जे उद्या बँकेत जायचं आहे आणि बँकेत त्यांनी लिमिट दिलेली आहे, पण आपण जास्त पैसे डिपॉझिट केले तर ते आमच्या अकाउंटमध्ये जमा होतील की नक्की काय, म्हणजे काय होऊ शकेल? अर्थातच आपण जेवढे पैसे डिपॉझिट करू, पण ते डिपॉझिट करायला काही लिमिट नाही. आपण किती डिपॉझिट करू शकतो. समजा मी 25,000 का 1 लाख रुपये डिपॉझिट केले उद्या, पण मला फक्त काही दिवस काही ठराविक रक्कमच विड्रॉ करता येईल. पण ते सुद्धा ते लिमिट हळूहळू ते शिथिल होऊन 10,000 पर डे आपलं, आणि ते प्रत्येक माणसाला आहे. म्हणजे माझ्या घरात माझी बायको आणि मी असू आणि दोघांची बँक अकाउंट असेल तर मला 4,000 रुपये एक्सचेंज करता येणार. लक्षात घ्या अश्विन, एक्सचेंज आपण कुठल्याही बँकेत ब्रँचमध्ये जाऊन करू शकतो, मात्र डिपॉझिट आपण आपल्या स्वतःचे जिथे खातं आहे तिथे आपण. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे एक्सचेंज 4,000 रुपये जर मी आणि माझी बायको जर एक्सचेंज करायला गेलो, माझी जुन्या 500च्या नोटा घेऊन गेलो आणि मला 4,000 रुपये मला आणि माझ्या बायकोला मिळाले, असं मी दर दिवशी करू शकतोय. म्हणजे मला रोज 8,000चा खर्च मला वाटत नाही, सामान्यांचा रोज 8,000चा खर्च आहे. त्यातून आपण जर आता हा प्रश्न येईल की मला 100 रुपयाची बँक नोट देईल का, कारण भाजीवाला अशा छोट्या ज्या वस्तू आपण घेतो हॉटेलमध्ये, इथे खरोखर कदाचित 500 रुपये लागत पण नाही आणि तो कदाचित 500 घेणार पण नाही. छोट्या रकमाला जर 100च्या नोटा जर मिळाल्या तर मी हे उत्तम प्रकारे माझं हे पुढचे काही दिवस मी व्यवहार करू शकतो. परंतु आता जो फोन होता की मी डिपॉझिट किती केले तरी माझ्या बँक बॅलन्स तेवढा वाढेल. विड्रॉवलला जे लिमिट आहे ते काही दिवस आहे, त्यानंतर हे लिमिट राहणार नाही. अर्थात खरंय. म्हणजे आत्ताची जी सिच्युएशन निर्माण झालेली आहे त्याच्यात सगळ्यांनाच या सुविधेचा लाभ मिळावा या दृष्टीने काही लिमिट्स घातलेली आहेत. योगेश मोरे सातारा आपल्याला बोलतायत. योगेशजी बोला. सर, आता जसं सांगितलं की 4,000ची लिमिट आहे, एका वेळेला विड्रॉ करू शकतो. पण असं समजा मी आहे किंवा कोणताही व्यक्ती वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन असं 4,000 रुपये विड्रॉ करू शकतो का? मला म्हणजे त्याच्यात अजून क्लॅरिटी नाहीये की एक्सचेंज ऑफ, कारण त्याच्यात तुम्हाला पॅन कार्ड किंवा काही आयडेंटिटी प्रूफ द्यायचंय. तर त्यांचा प्रश्न खरोखर ह्याविषयी आम्हालाही कल्पना नाही की मी वेगळ्या बँकेत जाऊन, तर ते शक्य आहे की नाही मलाही माहित नाही. परंतु आता आपण बँकेचे जे आपले जे आहेत त्यांना काही इन्स्ट्रक्शन आहेत का बघायला लागेल. परंतु खरोखर हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलाय की मी वेगळ्या बँकेत 4,000 एक्सचेंज करू शकतो का. तर त्याचं खरंच उत्तर माझ्याकडे नाही आता, परंतु कदाचित आता आपल्याला ह्याच्यात काही क्लॅरिटी येईल 1-2 दिवसात. पण असं जर असेल तर मग त्याच्यात काहीच चिंता करायचं कारण नाही की मी 4 वेगळ्या बँकेत जाऊन 4,000 घेऊ शकत असेल तर. पण मला वाटतं जी स्कीम आहे त्या स्कीम प्रमाणे तसं नसावं, कारण असं असलं तर ते ज्या नवीन नोटा आपल्याला मिळणार आहेत त्याचा तुटवडा तयार होईल आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला कदाचित फक्त 4,000 असेल. पण मला वाटतं बँकांचे जे तज्ञ आहेत आपल्याला ते जास्त याच्यावर उत्तम मार्गदर्शन करू शकतात. खरं. बरं, याच्यामध्ये जसं तुम्ही सांगताय की याच्यात अजून क्लॅरिटी नाहीये, पण प्रत्येक माणसाला 4,000च जे लिमिट आहे त्याच्यासाठी तो पेपर त्यांना कुठलं तरी एक डॉक्युमेंट सबमिट करायचं. तर त्यांचं अकाउंट नसलेल्या बँकेत जर ते गेले तर तिकडेही त्यांना ते सबमिट करावं लागणार. मग हा ट्रॅक कसा राहणार आहे? हे खरंच हे टेक्नॉलॉजीनी जर काही करणार आहेत का ह्याच्याबद्दल मला स्वतःलाही कल्पना नाही, कारण काल रात्रीची योजना आली. या योजनेबद्दल जे काही ऑफिशियल करस्पॉन्डन्स आहे जो माझ्याकडे अवेलेबल आहे त्यात असं कुठे म्हटलेलं नाहीये की हे कशा रीतीने. अश्विन लक्षात घे की ही सगळी योजना नवीन आहे, ही अनएक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये कशा रीतीने इम्प्लिमेंटेशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतील हे खरोखर हे सगळं आपल्याला बघायला लागेल. आणि जसं जसं सरकारला पण जसा जसा अंदाज येईल त्याप्रमाणे काही रिलॅक्सेशन पण आपल्याला दिली जातील. त्यामुळे पॅन कार्ड किंवा आता जे काही आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला पॅन कार्ड, वोटिंग आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स अशा प्रकारे देऊन तुम्ही हे करू शकता. परंतु आता त्यांचा प्रश्न आहे तो खरोखर अनुत्तरित आहे आता या क्षणाला तरी. बरोबर. जनता बँकेचे संचालक आता सुधीर पंडित सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं स्वागत. पंडित सर, काल हा निर्णय झाला, काही तास उलटून गेलेले आहेत. बँकेमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे? मुख्य म्हणजे काय काय मुद्दे बँकेतले कस्टमर्स जे आहेत, तुमचे अकाउंट होल्डर जे आहेत ते तुमच्याकडे घेऊन येत आहेत? तुमचा काय अनुभव आहे सकाळपासून?
एक तर आज बँकेचं कामकाज बंद आहे सरकारने घोषित केल्याप्रमाणे. तरी देखील आमच्या अधिकाऱ्यांना आम्हाला ग्राहकांचे फोन येत आहेत की नेमकं काय होणार, पैसे मिळणार की नाही. एक थोडीशी संभ्रमाची अशी अवस्था आहे, कारण हा अनुभव त्यांना कित्येक वर्षांनी आला. 77 साली पूर्वी हा आलेला होता. एच.एम. पटेल अर्थमंत्री असताना मोरारजी देसाई पंतप्रधान होते. त्याच्यानंतर हा इतक्या वर्षांनी येतोय, जवळजवळ 40-42 वर्षांनी ही घटना घडती आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या नवीन पिढीला हा अनुभव एकदम नवीन आहे आणि सारखंच एक औत्सुक्य आहे, थोडी संभ्रमावस्था देखील आहे, असं साधारण वातावरण आहे. आणि आमच्या परीने प्रत्येक बँक, म्हणजे माझी जनता सहकारी बँक असेल किंवा अन्य बँका असतील, ह्या प्रत्येक शाखांना सूचना देत आहेत, सर्क्युलर्स काढतायत, फोनवर मेसेज, व्हॉट्सअपवर मेसेज देतात की नेमकं काय करायचं आहे. पण एकंदर हा सर्क्युलर अध्यादेश कालचा मोदींचं भाषण पंतप्रधानांचं ऐकलं त्याच्यानंतर असं मला वाटतं की लोकांनी गोंधळून जायचं काही कारण नाहीये. एक यथावकाश सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू होतील. आता जी काही निर्बंध घातलेले आहेत कॅश विड्रॉवल्सवर, पैसे बदलून घेण्याबद्दल, ते मला असं वाटतं की अवेलेबिलिटी ऑफ कॅश किंवा चलन जितकं अवेलेबल असेल किंवा उपलब्ध असेल त्याच्या बेतानी हे केलेलं आहे. यथावकाश आवश्यक तेवढं करन्सी नोटा उपलब्ध झाल्या, करन्सी उपलब्ध झाली तर सर्वांना आवश्यक तेवढे पैसे नक्की मिळू शकतील. 4,000 रुपयाचा जो मुद्दा आहे तो खास करून आता आम्हाला प्रश्न देखील आला होता याच्यामध्ये, तर तुम्ही त्याच्याबद्दल थोडा आम्हाला प्रकाश टाका. 4,000 रुपयाचं जे लिमिट आहे तर त्या बँकेत जाऊनच ते करावं लागेल का कुठल्याही बँकेत एखादं आपलं जे डॉक्युमेंट आहे, फोटो आयडी, ते सबमिट केल्यावर 4,000 रुपये किती वेळा आपल्याला कुठल्याही बँकेमध्ये मिळू शकतील, त्याच्याबद्दल काय क्लॅरिटी आहे? कुठल्याही नाही सांगतो. रिझर्व्ह बँकेने त्यांच्या वेबसाईटवर फ्रिक्वेंटली FAQs टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर म्हटले केवळ तुमच्या ज्या ठिकाणी अकाउंट असेल त्याच ठिकाणी नाही तर अन्य बँकेत सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी, तुम्हाला पैसे एक्सचेंज करता येऊ शकतील. मात्र तुमच्या बरोबर पर्सनल आयडी म्हणजे पॅन कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे द्यायला लागतील आणि त्या दिल्या तर तुम्हाला ते पैसे मिळू शकतील. काही अडचण नाही त्याच्यामध्ये. बरं, पण मग किती वेळा करू शकतो दिवसातनं, असं किती वेळा करू शकतो का त्यालाही काही लिमिट नाहीये? हा नाही, त्याला काही काही लिमिट त्यांनी घातले आहेत. मी आपल्याला रेफर करून सांगतो की विड्रॉल जर का करायचे असेल तर ह्या एक काही ठराविक तारखा दिलेल्या आहेत. त्या तारखे एक तर पैसे डिपॉझिट करण्याबद्दल काही अडचण नाही. समजा एखाद्या कॅश आहे, 500च्या नोटा आहेत, 1000च्या नोटा आहेत, त्या डिपॉझिट करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर निर्बंध नाहीये. जो निर्बंध आहेत किंवा जे आता घातलेले आहेत ते अवेलेबल तुमच्याकडे बँकेकडे कॅश कशी आहे त्या प्रमाणात त्यांनी केलेलं आहे. तर असं आहे की जर का तुम्हाला विड्रॉ करायचे असतील तर 10 नोव्हेंबर पर्यंत एकंदर एका दिवशी काउंटरवरून 10,000 आणि आठवड्यामध्ये 20,000 इतकी मॅक्झिमम कमाल रक्कम आपल्याला काढता येऊ शकेल. आणि 10 ते 18 नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये एटीएम वरून पर डे 2,000 म्हणजे रोज 2,000 आणखीन जी टोटल आठवड्याची लिमिट आहे 20,000ची तिथपर्यंत पैसे काढता येतील. 18 तारखेला एकदा रिव्ह्यू घेणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर 24 तारखेला म्हणजे 19 तारखेला रिव्ह्यू घेतला जाईल. त्याच्यानंतर 24 नोव्हेंबरला रिव्ह्यू घेतला जाईल. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं 24 तारखेनंतर 24 नोव्हेंबर नंतर ही सगळ्या प्रकारचे निर्बंध जातील आणि ग्राहकांना लागतील तेवढे पैसे मिळू शकतील, असं माझं त्याचा अभ्यास आहे, इंटरप्रिटेशन आहे. आणखी एक फोन आपल्याला आलेला तो आपण घेऊया. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, मी औरंगाबादहून अमोल दानवे बोलतो. बोला. माझा प्रश्न असा आहे की आपण जे गोल्ड लोन घेतलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात 2 लाख 3 लाख रुपये आहे, तर ते गोल्ड लोन आपल्याला बँकेत ह्या पैशांनी भरता येतील का? हो, मला वाटतं की 30 डिसेंबरपर्यंत आपण आपल्या जुन्या नोटा ज्या आहेत त्या आपण डिपॉझिट करू शकतो. अर्थात कदाचित बँक डायरेक्ट गोल्ड लोनच्या अकाउंटला अलाव करेल की नाही, ते तुमच्या सेव्हिंग अकाउंटला ती जमा करा आणि तिथून ते लोन रिपे करा. निश्चितच 30 डिसेंबरपर्यंत आपल्या सगळ्या जुन्या नोटा आपण डिपॉझिट करून आपलं लोन निश्चितच रिपे करू शकतो. मला वाटतं बँकवाले आता आपल्याला तज्ज्ञ जास्त चांगलं सांगतील. पण माझ्या ज्या आपण जे आता जे काही सर्क्युलर किंवा हे म्हणतायत ते RBIचं, त्याप्रमाणे गोल्ड लोन रिपे करायला काहीच हरकत नाही. माझ्याकडे जुन्या नोटा आहेत त्या मी त्या डिपॉझिट करीन आणि ते लोन रिपे करू शकतो. मला वाटत नाही काही त्यात अडचण येऊ शकते. या चर्चेमध्ये आता सुधीर पंडित सर, जनता बँकेचे डायरेक्टर आणि त्यासोबतच कॉस्मॉस बँकेचे चेअरमन अनंत काळे, हे दोन्ही मान्यवर आपल्यासोबत आहेत. या दोघांचंही स्वागत करूया आपण. पण त्यापूर्वी एक आपण फोन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर या दोघांकडे जाणार आहोत. एक फोन आपल्याला डोंबिवलीवरनं S रघुनाथ यांचा आलेला आहे. नमस्कार, प्रश्न विचारा. रघुनाथजी, माझा आवाज येतोय?
मला वाटतं प्रश्न त्यांचा फोन कट झालेला आहे. आपण आता काळे सरांकडे जाऊया. काळे सर, मगाशी सुधीर पंडित सरांशी मी बोललो, बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून तुमचा कसा अनुभव राहिलेला आहे आणि मुख्य म्हणजे 4,000चा जो मुद्दा आहे तो तुमच्याकडे कशा प्रकारे येतोय? 4,000चं जे लिमिट आहे ते फक्त एका बँकेपुरतं आहे का वेगवेगळ्या बँकांमध्ये जाऊन 4,000चं विड्रॉल होऊ शकतं? काय सांगाल त्याच्याबद्दल? त्याच्यावर आता पुरेसं क्लॅरिफिकेशन आलेलं नाहीये. जे सर्क्युलर रिझर्व्ह बँकेचं आलेलं आहे त्यानुसार 4,000 रुपये आपण एक्सचेंज करू शकतो आणि कुठल्याही बँकेत जाऊन करू शकतो असं म्हणलेलं आहे. पण एखाद्या व्यक्तीने मल्टिपल बँकांमध्ये जाऊन जर का एखाद्या दिवशी विड्रॉवल केले तर त्याच्यावर कुठला कन्स्ट्रेंट किंवा त्याच्यावरची काही सिस्टीम अजून इव्हॉल्व्ह झालेली दिसत नाहीये. बरं, म्हणजे गोखले सर असं म्हणायचं की ॲज ऑफ नाऊ एका दिवशी एकाच ठिकाणी जाऊन हे होऊ शकतं सध्याच्या घडीला? मगाशी म्हटल्याप्रमाणे अपरंटली त्याचं लॉजिक जे आहे की जी नोटा आता कमी आहेत त्यामुळे त्या सगळ्यांना मिळाव्यात याच्या दृष्टीने तो 4,000चा त्यांनी जो बंधन टाकलंय ते जर पाळायचं असेल तर एका माणसाला एका दिवशी एकाच ठिकाणी 4,000 मिळाले पाहिजे. जर वेगळ्या बँकात जर तो 4,000 10 बँकात फिरला आणि 40,000 घेतली तर त्या बंधनाला काही अर्थ नाही. त्यामुळे माझ्या मते काहीतरी अशी सिस्टीम असेल की असं काही क्लॅरिफिकेशन की एकदा तुम्ही 4,000 घेतले की परत तुम्हाला 4,000 घेता येणार नाही. अर्थात हे कसं शोधणार खरंच हे मी बँकर नसल्यामुळे मला माहित नाही, परंतु अशी काहीतरी सिस्टीम असावी असं मला वाटतं. हे आपण या दोन्ही मान्यवरांना विचारूया, पण त्याच्या आधी एक फोन आपल्याला आलेला आहे. उल्हास गोखले बोलतायत. नमस्कार उल्हासजी, आपला प्रश्न विचारा. सर म्हटलं एखादा शेतकरी त्याचं समजा काल पेमेंट आलंय डाळिंबाचं वगैरे, तर डाळिंबाचं पेमेंट समजा आपलं एक 20 लाख 25 लाख आलेलं आहे, तर ते पेमेंट जेव्हा वन टाइम बँकेमध्ये आपण जमा करायला जातोय तर काही प्रॉब्लेम येणार आहे का शेतकऱ्याला? ठीक आहे, आपण पंडित सरांकडनं याचं उत्तर घेऊया, बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ या नात्याने. पंडित सर, हा प्रश्न जो आहे शेतकऱ्यांनी विचारलेला होता, तुम्ही काय सांगाल? 20-25 लाख रुपये जमा करताना त्यांना काही प्रॉब्लेम येऊ शकतो? मला जरा प्रश्न आवाज खूप बारीक येतोय, पण मला कळलेला प्रश्न असा की शेतकऱ्याकडे 25 लाख रुपये त्याच्या विक्रीचे आले असतील तर तो हे पैसे या बँकिंग चॅनलमध्ये कसे इंट्रोड्यूस करू शकेल? हे त्याचे रितसर शेतीमालाच्या विक्रीचे पैसे असल्यामुळे ते खात्यात जमा करून बँकिंग चॅनलमधून ते वापरायला पैसे त्याला कुठलीच अडचण नाहीये. पण त्याच्या अगेन्स्ट त्याला आता लगेच पैसे जर का हवे असतील तर ते 4,000 पर्यंत काढता येऊ शकतील, पण अकाउंटला क्रेडिट करून त्याला ते पैसे उरलेल्या कामाकरता वापरायला काहीच अडचण याच्यामध्ये आता नाहीये. बरं, सुधीर पंडित सर, आणखी एक याच्यामध्ये मुद्दा जो मी खरं म्हणजे ब्रेकमध्ये गोखले रेस्ट्रिक्शन्स नाहीये. हा, बोला सर. पैसे बँकेत भरण्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीये. जे काही निर्बंध आहेत ते काढण्यावर आहेत. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला अजिबात अडचण येऊ नये. जे विक्रीचे पैसे डाळिंब विकून आलेले आहेत ते पैसे बँकेत भरण्यात काही अडचण नाही. खरंय. एक मुद्दा जो खरं म्हणजे आम्ही मगाशी ब्रेकमध्ये डिस्कस केला, हा जो सगळा इकडे निर्णय घेतलेला आहे, हा जो मुद्दा घेतलेला आहे, तर त्या अनुषंगाने मग जे एक्सचेंज होणार आहेत पैसे, जी मंडळी आता खरं म्हणजे गर्दी करतील जेव्हा बँका ओपन होतील तेव्हा, तर त्याच्यासाठी एक वेगळा काउंटर बँकेमध्ये असणार आहे. त्याच्यासाठी कशा प्रकारे सोयी सुविधा असणार आहेत? मला असं वाटत नाही की सुरुवातीला काही दिवस ही अडचण येईल. काही दिवसच, एक आठवड्याभर नंतर सगळं सुरळीत सुरू होईल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक बँकेकडे अवेलेबल कॅश, अवेलेबल निधी, त्याच्याप्रमाणे हा प्रश्न हाताळला जाईल आणि बँकांनी सोयी त्याप्रमाणे सुविधा केलेल्या आहेत. आवश्यक तो निधी प्रत्येक बँकेने उपलब्ध केलेला आहे. थोडी गैरसोय मात्र होऊ शकते ग्राहकांना, असं वाटतं मला. दैनंदिन गरजा भागवण्याकरता म्हणून 4,000 रुपये बदली करून मिळणं ही काय खूप गैरसोयीची सोय होईल असं मला वाटत नाही. आणि त्याच्याकरता पुरेसा 100 रुपयाच्या नोटा आणि 2,000 रुपयाच्या नोटांचा पुरवठा हा रिझर्व्ह बँकेने आजही ह्या मितीला केलेला आहे की जो उद्या आपल्याला चालू करता येईल आणि त्याच्या पाठोपाठ सातत्याने त्यांच्याकडून हा पैशाचा पुरवठा होत राहील. त्याच्यामुळे दैनंदिन गरजा भागवायला कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही. आणखी एक फोन आपल्याला आलाय, तो आपण घेऊया. रमेश यांचा फोन आहे. रमेशजी नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. अच्छा, मला एक विचारायचं होता, काल या मोदी सरकारने केलेला आहे, तर त्यांनी तो निर्णय करण्यापूर्वी आता त्यांना माहिती होतं 500,000च्या नोटा बंद, तर त्यापूर्वी हे प्रॉब्लेम होणार आहे मध्यमवर्गीयाला, तर त्यांनी सांगितलं की 500 आणि 100च्या 80% नोटा जवळजवळ याच्यात आहे सर्क्युलेशन. तर त्यांनी 100च्या वेल इन ऍडव्हान्स का नाही सर्क्युलेशन मध्ये आरबीआय कडून प्रिंट करून आता एक करण्यापेक्षा अगोदरच 100च्या नोटा सर्क्युलेशन मध्ये आणल्या असतात, हा प्रॉब्लेम मध्यमवर्गांचा झाला नसता. आता तुम्ही सांगा बँकेमध्ये जर त्यांना दिलेला फंड
पण 4,000 प्रमाणे बँकेत संपल्यावर बँक सांगणार आमच्याकडे पैसा नाही. म्हणजे मध्यमवर्गीयांना तिथे सफर करावं लागणार, कारण तुम्ही 4,000 म्हणता खर्चाला पुरेशी अमाऊंट आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे की ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. गोखले सरांना पण याच्या संदर्भात आपण विचारणार आहोत, पण त्याआधी आपण पुन्हा एकदा पंडित सरांकडे जाऊया. पंडित सर, त्यांनी जो मुद्दा मांडला की 100च्या इनफ नोटा जर प्रिंट केलेल्या असत्या तर कदाचित ही स्थिती उद्भवली नसती, असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणाल? ह्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही, कारण हा थोडासा प्रशासकीय सरकारी निर्णय आहे. त्याच्यामधून काहीही इंडिकेशन होऊ शकतं. हा एक दूरगामी असा निर्णय आहे. ब्लॅक मनी, जो काळा पैसा आहे, तो उकरून काढण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. कदाचित मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्क्युलेशनमध्ये जर का 100च्या नोटा आल्या तर कदाचित त्याचा काहीतरी सोगावा लागू शकतो. हा निर्णय अतिशय फार विचार करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अचानक असा निर्णय घेतलेला आहे, पूर्ण विचारांती घेतलेला आहे, आणि ह्याच्यावर मी तसं भाष्य करू इच्छित नाही, कारण हा प्रशासकीय सरकारचा निर्णय आहे. ठीक आहे, ठीक आहे. गोखले सर, एक तुमची याच्यावरची कमेंट, मग आपण पुढचा प्रश्न. मला असं वाटतं की आता ते म्हणाले 4,000 रुपये हा गैरसोय आहे. खरोखर 4,000 प्रत्येक माणसाला आहे. म्हणजे आपण घरात दोघं किंवा तिघं जरी असलो तर प्रत्येकाला 12,000 रुपये एका दिवसात असं आपण, मला वाटत नाही बरेच लोक 25-40 हजारात अख्खा महिना घालवतात. त्यामुळे 12,000 रोज असे जर 4 दिवस मी जर 12 चोक 48,000 काढले, 4 दिवसात माझा पूर्ण महिन्याचं कॅश मला मिळणार आहे. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून आहे की तुम्ही बरेचसे लोक आता ऑनलाईन व्यवहार करतात. म्हणजे मी बरेच ठिकाणी बघतो की ऑनलाईन वस्तू मागवतात. ह्याचा अर्थ त्यांचा ऑनलाईन व्यवहार कसा करायचा याची नॉलेज पण आज गावागावात पण आहे, छोट्या शहरात आहे. त्यामुळे ते व्यवहार, चेकनी देणारे व्यवहार चालू आहेत. आताच मी माझ्या शेजारचा जो वाणी आहे तो म्हणाला तुम्ही मला चेक द्या आणि क्रेडिट देतो किंवा चेक द्या. म्हणजे तो वाणी चेक पण घ्यायला तयार आहे, कारण मी त्याचं वर्षानुवर्षे गिराईक आहे. त्यामुळे मला फक्त असं वाटतं की केवळ काही दिवसाकरता हे जी अगैरसोय आहे ती आपण सहन करून या सगळ्या प्रक्रियेला आपण यशस्वी करणं आवश्यक आहे, जे मी सुरुवातीला म्हणाल त्याप्रमाणे. त्यामुळे मला वाटतं हे थोडंसं आपण सहन केलं पाहिजे. खरंय. कॉस्मॉस बँकेचे मिलिंद काळे सर आपल्यासोबत आहेत. मिलिंद काळे सर, आता ऑनलाईनचा मुद्दा यांनी सांगितला, कुठेतरी इथून पुढच्या काळात ऑनलाईन व्यवहारांवर भर देण्याच्या दृष्टीने देखील हा निर्णय महत्वाचा आहे. तुम्ही काय सांगाल? 100%. म्हणजे ही जी आता 4,000 रुपये खर्चाला पुरतील का, ही जी आपण अडचण म्हणतोय, ही आपली दैनंदिन बाब व्हायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी रोख कॅश हँडल करून जास्तीत जास्त व्यवहार हे जर का आपण बँकिंग सर्किटमधून जर का केले तर त्याचा देशाच्या दृष्टीने आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. टोटल इकॉनॉमी बँकिंग स्ट्रक्चरनी कंट्रोल करायला, रिझर्व्ह बँकेने कंट्रोल करायला आणि समांतर पॅरलल इकॉनॉमी जी आहे तिला आळा घालायला मदत होणार आहे. आणि याकरता हा असा काही मोजक्या लोकांनी सहभाग किंवा भाग घ्यायला पाहिजे असं नसून आपण सर्वांनी त्यातला आपला थोडा थोडा खादीचा वाटा जो आहे तो उचलला पाहिजे. आणि आपण अशी सवय केली पाहिजे की मी पेपरवाल्याला, दूधवाल्याला, माझ्या मोलकरणीला, माझ्या रिक्षावाल्याला माझं भाडं हे सगळं मी चेकने देईन. बरं, शेतकऱ्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी कॅश हँडल केली तर मला असं वाटतं की ह्या प्रक्रियेला मोठं यश मिळू शकेल. बरं, पंडित सर, शेतकऱ्याने समजा जमीन विकलेली आहे आणि कॅशमध्ये पैसे आलेले आहेत, तर त्याचा व्यवहार मग त्याने कसा करायचा? आताच्या स्थितीत तुम्ही कसं गाईड कराल त्याला? जर का एखाद्या शेतकऱ्यांनी जमीन विकली आणि त्याची कॅश त्याच्याकडे आली आहे आणि ती त्याच्या खरेदी विक्री दस्ताच्या नोंदणीमध्ये नोंदवलेली कॅश जर का असेल तर त्यांनी ती कॅश डिपॉझिट करायला कुठलंही बंधन नाहीये. फक्त त्याच्याकडे अशा नोटा असतील तर त्यांनी त्या 30 डिसेंबर पर्यंत बँकेत भरायच्या आहेत. त्याच्यानंतर अपवादात्मकरित्या सुद्धा त्याला ते भरता येऊ शकतील. त्यामुळे जर का रितसर व्यवहाराची तुमच्याकडे कुठली कॅश असेल तर ती बँकेमध्ये, बँक चलनामध्ये आणायला आपल्याला कुठलीही अडचण नाहीये. त्यामुळे त्याच्याकरता कुठली गैरसोय होईल असं मला वाटत नाही. अगदी बरं. माझं देखील हेच मत आहे, काही अडचण नाही. जर का व्यवहार रास्त असेल तर पैसे मुळात मी मांडल्याप्रमाणे डिपॉझिट करण्यामध्ये अडचण नाहीच आहे. मुळात डिपॉझिट करण्यामध्ये कुठलीही अडचण नाहीये, बँकेत पैसे भरण्यामध्ये. बरोबर. त्यामुळे असा जो व्यवहार आता काळेसाहेबांनी सांगितलं की जमीन विकून आलेला असेल तर हा अगदी नेहमीचा व्यवहार आहे, खरेदी विक्रीचा व्यवहार आहे. त्याच्यामध्ये जर का बाकी दस्तऐवज वगैरे असतील व्यवस्थित तर काही त्या शेतकऱ्याला अडचण व्हायचं काही कारण नाहीये काही. बरोबर. गोखले सर, मगाशी आपण बोललो त्यानुसार 4,000चा तो मुद्दा अजूनही क्लिअर नाही. म्हणजे काही त्याच्यामध्ये मुद्दे आहेत असे की जे कदाचित माहिती नाही आहेत कोणालाच. मला सांगा, पण इथून पुढच्या काळात, म्हणजे आता उद्या जेव्हा बँका उघडतील तेव्हा पुन्हा एकदा तिकडे गर्दी होणार आहे, स्वाभाविक आहे. तर त्या दृष्टीने पुढच्या 8 ते 10 दिवसांचं फायनान्शियल प्लॅनिंग, एक गुंतवणूक सल्लागार म्हणून तुम्ही काय सांगाल? कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाने नेमकं कसं करायला पाहिजे जेणेकरून आहेत त्या पैशात त्याला मॅक्झिमम वापरता येईल 8 दिवसात? मला वाटतं की खरोखर उद्यापासून ज्या बँकांसमोर रांगा लागतील,
अश्विन असं बघ, आता दिवाळी झालेली आहे, बऱ्याच जणांना बोनस किंवा अशा पद्धतीचे पैसे आता घरात काहीच नाही असं नॉर्मली नसतं. फारच थोडे असेल की घरात माझ्या काहीच नाहीत, पुढच्या 2 ते 4 दिवसात लागणारे पैसे प्रत्येकाच्या घरात थोडेफार असतात. अर्थात ते कदाचित 500 आणि 1000 स्वरूपात असतील तर ते वापरता येणार नाही. त्यामुळे अशा केवळ आपल्याला जितकी गरज आहे ते ज्यांच्याकडे ATM कार्ड आहे त्यांना 2000 डेली लिमिट आहे प्रत्येक माणसाला. त्यामुळे मला वाटतं पुढच्या 2 ते 4 दिवसात जेव्हा खरोखर फार मोठ्या रांगा लागतील लोक पॅनिक होऊन, तेव्हा पुरती कॅश गैरसोय होईल, पण तेवढ्यापुरती कॅश जर आपण आपल्या घरात असेल तर ती वापरावी, जी 100 नोटा किंवा 50 नोटा, कारण त्या सगळ्या चलनातल्या नोटा आहेत. याच्या व्यतिरिक्त 2000चं लिमिट जे आहे ते आपण वापरावं आणि आपण विड्रॉ करावेत. आणि नंतर जसं जसं आता आपण आपल्याला बँकेचे ते तज्ज्ञ त्यांनी सांगितलं की हळूहळू ही परिस्थिती निवळत जाईल आणि रिझर्व्ह बँक जशा नोटा उपलब्ध करून देईल तसा तसा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसेल की आज जी गैरसोय ती 8 दिवसांनी राहणार नाही. तर पुढच्या 4 ते 5 दिवस किंवा 8 दिवसासाठी आपण ही गैरसोय सहन करणं आणि यातनं थोडासा मार्ग काढणं हाच पथ्यावर एक पर्याय असं मला वाटतं. खरंय. मुंबईहून कोमल यांचा फोन आलेला आहे, आपण घेऊया. कोमल, नमस्कार, बोला. आमचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, पण ऍडमिशन वेळी 500 आणि 1000च्या नोटा ते स्वीकारत नाही आहेत. त्यावेळी अशा वेळी आम्ही काय करायचं? मला वाटतं अशा पद्धतीने हॉस्पिटलनी स्वीकाराव्या सरकारी हॉस्पिटल दिलेलं आहे. परंतु आज गेल्या कालपासून मला बऱ्याच डॉक्टर्सचे फोन आले की आम्ही या स्वीकारू का नको. मला असं खरंच आश्चर्य वाटतं या बाबतीत की रोज जर त्या नोटा ते स्वीकारतायत, रोज आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, डिपॉझिट 50,000चं कॅशमध्ये घेतात आणि दुसऱ्या दिवशी कदाचित बरेच हॉस्पिटल ते डिपॉझिट पण करतात. तर हे जर त्यांचं खरोखर ज्याला आपण व्हाईट इन्कम म्हणतो ते व्हाईट इन्कम असेल किंवा ते डिपॉझिट असेल तर ते त्यांनी स्वीकारावं आणि दुसऱ्या दिवशी ते डिपॉझिट करावं. थोडक्यात ते हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट जरी असलं तरी इथे फार लोकांच्या मनात एक गोंधळ आहे की अशा रीतीने 500 किंवा 1000ची नोट जरी ती आता आजपासून चालणार नसेल तरी आता सरांनी म्हटल्याप्रमाणे डिपॉझिट करायला कुठलाच त्याच्यात बंधन नाही, त्यामुळे ती स्वीकारावी असंच मला वाटतं. त्याच्यातला हा जो एक मनातला संभ्रम काढून टाकावा. आणि इव्हन पेट्रोल पंप घेत नाहीये, पण मला वाटत नाही, कारण त्यांना ज्या अर्थी ते सूट दिली याचा अर्थ त्यांनी ती दुसऱ्या दिवशी डिपॉझिट करावी. किंवा साधे जे फिजिशियन डॉक्टरचे मला फोन आले की आम्ही पेशंटकडनं आज 500 रुपये घेऊ का नको. म्हटलं रोज तू घेतोस तर आज पण घे, कारण हे तुझं उत्पन्न आहे आणि उत्पन्न बँकेत उद्या जाऊ शकतं, परवा जाऊ शकतं. फक्त विड्रॉला तुला प्रश्न येईल, पण अदरवाईज उत्पन्न बँकेत डिपॉझिट करायला काहीच प्रश्न नाही. आपल्याला आणखी एक फोन आला, तो घेऊया. मुंबईहून दीपक बोलतायत. नमस्कार. नमस्कार. माझा ऍक्च्युली गृहकर्जाचा हप्ता चालू आहे आणि उद्या जर का शेवटची तारीख असेल आणि माझ्याकडे 500च्या नोटा असतील तर अशा वेळेला मी काय करावं, कारण की 13-14 हजार रुपये साधारण हप्ता सगळ्यांचाच असतो. खरंय. पंडित सरांकडे या प्रश्नाचं उत्तर घेऊ. पंडित सर, काय सांगाल? मी मगाशी म्हटलं की बँकेत पैसे भरायला कुठल्याही खात्यामध्ये, मग तो कर्जाचं खातं असेल किंवा सेव्हिंग असेल, करंट असेल, पैसे भरण्यावर काहीही निर्बंध नाहीये, काही निर्बंध नाही. पैसे काढण्यावर निर्बंध जो काय आहे तो आहे. त्यामुळे ते ज्यांचा हाऊसिंग लोन आहे, गृहकर्ज आहे, शेवटचा दिवस आहे, त्यांनी अगदी बिनधास्त पैसे भरावेत, त्यांना काही अडचण व्हायची नाही. तुमच्या खात्याला किती पैसे क्रेडिट करावेत तुमच्या बँकेमध्ये किंवा त्या बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये याला कुठलंही बंधन नसल्यामुळे अशी कुठलीही अडचण आपल्याला होणार नाही. कॅश हँडल करण्याकरता म्हणून जी आहे ती आपण एकदा जर का काढली तर ती सर्क्युलेशनमध्ये येणार आहे. पहिल्या दिवशी ज्या काही 100 रुपयाच्या नोटा सर्क्युलेशनमध्ये येतील, आज आपल्या प्रत्येकाच्या खिशात आणि पाकिटात बघितलं तर 100 रुपयाच्या नोटा नसतील, पण उद्या माझ्याकडे ज्या नोटा होतील त्या दुसऱ्या कोणाच्या तरी हातात जाणार आहे आणि तो मनुष्य त्या नोटा बँकेत भरणार नाहीये, त्याच्यामुळे त्याच्याकडे त्या नोटा परत 100च्या असणार आहेत. उद्या आणखीन, परवा परत आणखीन येणार आहेत, तेरवा आणखीन येणार आहेत. त्यामुळे टोटल सर्क्युलेशन मधल्या ज्या आता बँकांकडे पडून नोटा होत्या त्या 15-16% रक्कम ही काही कमी रक्कम नाहीये. एकूण करन्सीच्या 50 आणि 100 रुपयाच्या नोटांची ती डे टू डे जादा वाढीव सर्क्युलेशनमध्ये आली की हा प्रॉब्लेम खूप सोपा आणि सुकर होईल. तिथपर्यंत पैसे खात्यात भरायला कुठलीही अडचण नाहीये. बरं. नीला लिमये यांचा फोन आलाय, तो घेऊया. नीलाजी, नमस्कार, बोला. हा, नमस्ते. मी नीला लिमये. बोला. मला एक प्रश्न आहे की एका दिवसामध्ये एका तोळ्यामागे सोन्याच्या 4,000 वाढ झालेली आहे, तर याचा अर्थ आपण कसा लावायचा? ओके सर. मला वाटतं केवळ ही तात्पुरती वाढ असावी, कारण आता जे पॅनिक लोकांच्या काल रात्रीपासून झालेलं आहे की आता माझ्याकडे कॅश आहे 500ची 1000ची, याचं मला ती अनअकाउंटेड असेल तर जास्त मोठं पॅनिक आहे की मी कुठे दाखवलेलं नाही, 5-25 हजाराला नाही पण माझ्याकडे 25 लाख रुपये घरी पडलेत. अशा वेळी मी काय करू? अशा वेळी ह्या म्हणतात तसं सोन्याच्या रूपाने त्याचं कन्व्हर्शन सोन्यात झालं. काल आपण जर न्यूज बघितल्या असेल तर 40-45 किंवा 49 हजारापर्यंत सोन्याचा भाव गेलेला. म्हणजे काय तर माझ्याकडच्या ह्या नोटा मी ज्या बँकेत भरू शकत नाहीये कारण त्या अनअकाउंटेड आहेत, ब्लॅक मनी आहे,
तो लोकांनी सोन्यामध्ये कन्वर्ट केलाय काल. अर्थात हे पुन्हा असं आहे की हे सगळं सोना जे सोनार आहे त्यांनी या नोटा स्वीकारल्या म्हणून ते कन्वर्ट झालं. पण हे काल रात्रीपर्यंत स्वीकारू शकत होते, आजपासून ते स्वीकारू शकत पण नाहीयेत. जर ते डिपॉझिट करणार असतील तर प्रश्न नाही, पण अन्यथा हा सोनार पण त्या नोटा स्वीकारणार नाही. त्यामुळे तात्पुरतं हे कन्व्हर्शन असल्यामुळे त्याचा भाव तात्पुरता वाढलाय, पुन्हा तो रिस्टोअर होईल. आणि आताच आपण ऐकल्याप्रमाणे नोव्हेंबरच्या एंड नंतर ही परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा जो सोन्याचा पूर्वीचा भाव आहे तो येऊ शकेल. खरंय. कल्पेश राणे आता आपल्या सोबत आहेत, त्यांचा प्रश्न घेऊया आणि मग ब्रेक घेऊया. आपण उत्तर ब्रेक नंतर घेऊया. कल्पेशजी बोला. सर, माझा प्रश्न असा आहे की समजा बिल्डरला देण्यासाठी म्हणून मी काही अमाऊंट आणली काही लाखांची, आणि ती जर आता मला डिपॉझिट करायची असेल पुन्हा, तर काय कसं करता येईल? पंडित सर काय सांगाल याच्या प्रश्नाला? बँकेतलं काढलेलं नाहीये, बँकेत तरी पैसे भरायला काही हरकत नाही, भरायला काहीच हरकत नाही. बँकेमध्ये पैसे काहीही हरकत नाही. अगदी बिनघोर ते पैसे बँकेत भरू शकतात. त्याच्याकडे लेखाजोखा आहे, काही अडचण नाही त्याच्यामध्ये पैसे भरण्यामध्ये. हा गोखले सर थोडक्यात. नाही, काय आहे की आता त्यांच्या प्रश्नाचा रोख असा असेल की मी ब्लॅक बिल्डरला देण्याकरता मी जमवले पैसा. आपण शेवटी ह्या सगळ्याचा जो पर्पज आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो टेररिझमसाठी जो पैसा वापरला जाईल, फेक ज्या नोट्स होत्या त्याच्यासाठी, त्याला काउंटर करण्याकरता, आणि मुख्य भ्रष्टाचार आणि ब्लॅक मनी याच्यासाठी ही योजना आहे. अशा वेळी अपेक्षा अशी आहे की अशा रीतीने जर तो बँकेत भरेल, आता सरांनी म्हटलं भरायला कोणी अडवणार नाही, पण उद्या जर त्याला विचारलं हे पैसे कुठून आणले तर त्याचं उत्तर तो देऊ शकणार नाही. म्हणजे कदाचित इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटमधनं अशी त्याची चौकशी होऊ शकते की हा तू पैसा 20-25 लाख तू बिल्डरला तू देण्यासाठी तुला मला माहिती आहे, पण तुझ्या डिपॉझिट करशील तेव्हा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे प्रॅक्टिकली ह्याचा विचार करताना ते असं करू शकतील, थिअरिटिकली ते करू शकतील. आता सर म्हणाल्याप्रमाणे ते बँकेत डिपॉझिट करायला कोणी विचारणार नाही, परंतु उद्या त्याचं उत्तर तो काय देईल. आणि हेच तर त्याच्या मागचा पर्पज आहे की ब्लॅक मनी अशा पद्धतीने जो सर्क्युलेशनमध्ये आहे तो त्यातनं बाहेर पडावा. आणि लोकांनी आतापर्यंत अनेक उपाय त्याच्यावर योजले गेले. IDS स्कीम पण आता नुकतीच सरकारने जाहीर केलेली. त्या स्कीम नंतर अर्थात आपल्याला सांगितलेलं की आम्ही कडक उपाययोजना करू. म्हणजे आम्हाला नॉर्मली वाटायचं कडक म्हणजे रेट टाकतील, सर्च करतील, पण एवढी कडक होईल असं वाटलं नव्हतं. आणि ह्या कडक उपाययोजनेमुळे अनेक जणांकडे ज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे त्यांना खरोखरच त्यांना गैरसोय होणार आहे. त्यांचे बुरे दिन सुरू झाले असं पण आपण म्हणायला हरकत नाही, परंतु अच्छे दिन सामान्यांसाठी नक्कीच येणार. खरंय. काळे सर, जो मुद्दा आता गोखले सरांनी सांगितलं की त्याच्याकडे उत्तर नाही की हा पैसा नेमका कुठून आलाय, पण त्याला ते भरायचे, तर मग काय करावं त्याने त्यावेळी? नाही, ज्याच्याकडे उत्तर देण्याकरता काही उत्तर नाहीये अशांकरताच ही योजना आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ज्यांच्याकडे उत्तर देण्यासारखं आहे त्यांनी काही घाबरण्याचं किंवा पॅनिक होण्याचं कारण नाहीये. त्यांनी ह्या पूर्ण सिस्टीमला, ह्या पूर्ण सपोर्टला, ह्या बँकिंग सिस्टीमला सपोर्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे उरलेले लोक सिंगल आउट होतील आणि त्याच्यातनंच जे उद्दिष्ट साध्य करायचे ते आपल्याला होऊ शकेल. खरंय. खूप महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला की या सिस्टीमला आपण पुढे घेऊन जाणारे आपणच मंडळी आहोत सगळी, आणि त्याच्यामुळेच कदाचित सर म्हणतात तसं की ती लोक वेगळी समोर सापडतील आपल्याला. कृष्णा बोलतायत. नमस्कार कृष्णा, आपला प्रश्न विचारा. हॅलो, येतोय आवाज? कृष्णा, माझा आवाज येतोय ना? बोला. सर, माझा प्रॉब्लेम असा आहे की मी एका घर खरेदीसाठी पैसे रक्कम जमा केली होती, ती एका बिल्डरला द्यायची होती, आणि मात्र तो पैसा अकाउंटेड नाहीये. मी मित्रांकडनं किंवा नातलगांकडनं तो घेतला होता. ती रक्कम साधारण 20 लाखांच्या घरात आहे. तर मी आता त्या रकमेचं काय करू शकतो, कारण की ती रक्कम अकाउंटेड नाहीये. सुधीर पंडित सर, रक्कम अकाउंटेड नाहीये, या रकमेचं काय करायचं? सुधीर पंडित सर, आवाज पोहोचतो माझा? अपेक्षा आहे त्याच्या इतर इन्कमाचे उत्पन्नाचे स्रोत कमी येतोय, खूप कमी येतोय. तुम्हाला प्रश्न पोहोचला असेल, 20 लाख रुपये त्याने जमवलेत नातेवाईकांकडे घरासाठी, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा हिशोब नाहीये, तर त्याने काय करायचं त्याचं? एक्झॅक्टली मी असं म्हणालो, मी असं उत्तर दिलं की ह्या बाबतीत त्यांनी एखाद्या चांगल्या चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घ्यावा. कारण हा प्रश्न इतका व्यक्तिसापेक्ष आहे, त्याच्यावर असं सर्वसाधारण उत्तर देणं हे योग्य होणार नाही. एक सोपं उत्तर ह्याच्यावर असं देऊ शकीन की हे ह्या व्यक्तीचे जो एक्सप्लेन करू शकत नाही असे पैसे आहेत, पण त्यांनी ज्या लोकांकडून हे घेतले आहेत त्या लोकांकडे जर का ते एक्सप्लेन करण्यासारखे असतील तर त्यांनी त्यांचे पैसे परत देऊन टाकावेत. ते त्यांचे एक्सप्लेन करण्यासारखे असतील तर ते खात्यात जमा करतील, आणि नसतील तर ते सरकार जमा व्हावेत. हाच तर ह्या सगळ्या प्रकरणामागचा हेतू आहे आणि उद्योग आहे. ठीक आहे.
चार्टर्ड अकाउंटंटचा त्यांनी उल्लेख केला. गोखले सर आपल्यासोबत आहेत. सर तुम्ही काय त्याला गाईड कराल? अश्विन, काय आहे की शेवटी ह्या व्यवहारातनं कॅश कमी व्हावी या सगळ्याचा उद्देश घेऊनच ही योजना जन्माला आलेली आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने या योजनेचं असं इतकं सोपं उत्तर असतं तर मग या योजनेला आणण्यातच काही अर्थ नसतात. त्यामुळे अशा पद्धतीने ते आता सर म्हणाले त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे ज्यांच्याकडनं ते जमवले ते पैसे त्यांना परत द्यावे. पण ते बिल्डरला कसे पोचणार? म्हणजे आता केवळ माझ्या आता या बिल्डरला त्यांना वाईटच रक्कम द्यायला लागेल किंवा तसं त्याला कन्व्हिन्स करायला लागेल सध्या तरी. आणि त्यामुळे असा त्याच्यावर काही उपाय नाही की ती कॅश बिल्डर पण स्वीकारणार नाही, कारण ते जुन्या नोटा आहेत. त्या नवीन नोटा येऊन त्याच्यापैकी त्यातनं त्यांना जर बिल्डरला द्यायची झाली तरी त्याला वेळ जाईल. त्यामुळे आता इमिजिएट त्याच्यावर खरोखर असा पर्याय नाहीये. आणि रादर तो पर्याय राहू नये अशी त्या योजनेची एकंदर त्याचं स्वरूप आहे की असा पर्याय राहिला तर मग या योजनेचा बोजवारा उडेल. आणि म्हणून अशा रीतीने लोकांनी व्हाईटमध्ये व्यवहार करावा, बँकिंग चॅनलनी व्यवहार करावा आणि त्याच्यासाठी टॅक्स जे रेट आता कमी झालेले आहेत काही वर्षात त्याचा फायदा घ्यावा आणि एकंदरीतच काळा पैशाची उत्पत्ती होऊ नये अशा रीतीने ह्या योजनेचा अर्थ असल्यामुळे माझ्या मते ह्याचं सरळ असं उत्तर नाहीये. खरंय. आपल्याला आणखी एक फोन आलाय, तो घेऊया. शशिकांत पवार बोलतायत. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा बोला. माझं रिलायन्सचं बिलची ड्यू डेट आहे आज 9 तारीख आणि आज बँका बंद आहेत आणि मी आज पैसे भरू शकत नाही कारण का एटीएम पण बंद आहे. आणि ड्यू डेट नंतर भरल्यानंतर मला त्याचा चार्जेस पण लागेल. तर त्याच्याबद्दल काय म्हणजे रिलायन्स मध्ये असं काय प्रदान केलंय का त्यांनी त्या लोकांनी की ड्यू डेट नंतर 2-3 दिवसांनी पैसे भरू शकतो आपण असं आहे? नेट बँकिंग मला वाटतं ऑनलाईन पेमेंट जर घेत असतील तर आपण ऑनलाईन करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कोणा मित्रातर्फे ते ऑनलाईन करू शकता आणि त्याला तुम्ही ती कॅश देऊ शकता. तर शक्यतो अशा ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेतलं जातं. तर त्याचा एक प्रयत्न आपण करून आजच्या दिवसात ती ड्यू डेट आपण शक्यतो ती पाळा. आणि कदाचित असंही होईल की ह्या सगळ्याचा आताच 24 तासात पण त्याला झालेलं नाही, त्यामुळे कदाचित त्या कंपन्या ती ड्यू डेट वाढवतील सुद्धा. माझ्या मते तेही त्याचा विचार ते करत असतील. खरंय. पुढचा फोन आलाय पण त्याच्या आधी काळे सरांकडनं याच प्रश्नाच्या बद्दल अधिक मुद्दे जाणून घेऊया. काळे सर, त्यांना बिल भरायचंय पण आता काय करायचं त्यांनी? मग नाही, अशा वेळेला दुसरा कुठल्या तरी बँकिंग सर्कलमध्ये ज्या माणसाचे पैसे असतील त्याचीच त्यांना मदत आता घ्यायला लागेल. बाकी दुसरी आज रोजी कॅश बँकेमध्ये भरण्याची कुठलीही सोय नाही. त्याचं जरी खातं असेल आणि त्याच्या खात्यात त्याला भरायचे असतील तरी ते तो आज करू शकणार नाही. बँक ट्रान्सफर जर का दुसऱ्या कुठल्या खात्यातून त्याला करता आली तरच त्याला याच्यातनं मार्ग काढणे शक्य आहे. खरंय. नैना देशपांडे आपल्या सोबत आहेत, त्या प्रश्न विचारतायत. नमस्कार नैनाजी, बोला. हा नमस्कार सर. वैष्णव देवीला 14 तारखेला निघालेली आहे. तर उद्यापासून व्हॉट्सअपवर मेसेज आलाय की 4 दिवस सुट्ट्या आल्यात. तर मी मॅनेज कसं करू शकेन? कारण 20-25 हजार रुपये मला जातात कॅश घेऊन जायला लागणार आहे. तर मी कशा प्रकारे मॅनेज करू हेच मला लक्षात येत नाही. पंडित सर, त्यांना टूरला निघायचं आहे आणि आता त्यांना मेसेज देखील आलेला आहे असा, तर कसं त्यांनी 20-25 हजार घेऊन कसं जायचं? काय करायचं त्यांनी? हा खरं तर म्हणजे एक याला उपाय असा आहे की त्यांनी रिझर्व्ह बँकेचे आता सर्क्युलर आलेलं आहे त्याच्यात त्यांनी असं त्याचा उल्लेख केलेला आहे की एखाद्या व्यक्तीला जर का दुसऱ्या बँकेत जायची पाळी आली, त्याचा अकाउंट इथे नसेल तर त्याला त्या ठिकाणी आपल्याला ते पैसे पर्सनल आयडी वगैरे दाखवून त्याच्या खात्याला ते पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जे आता तुम्हाला लिमिट घातलेली आहे रोज पैसे 4,000ची वगैरे, ही तो एटीएम मधून त्या काढू शकतात. त्याच्यामध्ये एक सोपा उपाय असा आहे की त्यांच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्डची ओरिजिनल त्यांनी बरोबर प्रवासाला घेऊन जावी. ज्या ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असेल त्या ठिकाणी कुठल्याही नॅशनलाइज बँकेत, कोऑपरेटिव्ह बँकेत, अशा प्रायव्हेट बँकेमध्ये, अशा सर्व बँकांमध्ये त्यांना 4,000 रुपये एक्सचेंज करण्याची सोय आहे. त्यामुळे बाद झालेल्या नोटा 500च्या आणि 1000च्या त्या जर का 25,000च्या बरोबर घेऊन गेल्या तर त्या दिवसात एकदा दोनदा वेगवेगळ्या बँकांमध्ये सुद्धा एखाद्या शहरामध्ये जिथं मुक्कामी असतील तिथं त्यांचं पॅन कार्ड दाखवून तो जो विहित नमुन्यात फॉर्म दिला आहे तो भरून जर का त्यांनी दिला तर त्यांना 4,000च्या बदली नोटा सातत्याने मिळू शकतील. जसं आपण मोबाईल सर्व्हिसेसमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर हा पोर्टेबिलिटी कन्सेप्ट आपल्याकडे जी पूर्वी नव्हती ती जशी आलेली आहे, तसंच माझा जर का इथला पुण्यातला खातेदार असेल आणि तो जम्मूमध्ये जात असेल तो त्या नॅशनलाइज बँकेचा खातेदार नाही तरी सुद्धा या एक्सचेंज करता पोर्टेबिलिटी कन्सेप्टनुसार तिथं त्यांना 4,000 रुपये ते मिळू शकतील. त्यामुळे कुठल्याही बँक सेवकाला, ग्राहकाला दुसऱ्या बँकेमध्ये हे पैसे मिळण्याची आता सोय आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. बाद झालेल्या 500 आणि 1000च्या 25,000च्या नोटा घेऊन बिनदिक्कत त्यांनी प्रवास करावा, त्यांना या नोटा बदलून मिळतील. बरं.
एक प्रश्न तुम्हाला दोघांनाही, कारण आपण आता नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास आहोत आणि आता लग्नाचा मोसम देखील सुरू झालेला आहे आणि काल जसा हा निर्णय आला व्हॉट्सअपवर मेसेज देखील फिरायला लागले की पुन्हा 101 रुपयांच्या आहेराचा जमाना येतोय की काय. तर लग्न जे मंडळींची आहेत आता त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल इथून पुढच्या काळामध्ये, आणि ज्या मंडळींना लग्नासाठी भेट द्यायचे वधूवरांना त्यांना काय तुम्ही गाईडलाईन कराल ह्या पर्टिक्युलर निर्णयाच्या बॅकग्राऊंडला? आजकाल सगळ्या ठिकाणी कपड्याच्या दुकानापासून मॉल पासून सोनारांच्या दुकानापर्यंत गिफ्ट वाउचर मिळतात आणि अशी गिफ्ट वाउचर घेण्याकरता तुम्ही तुमच्या बँकिंग सर्कलमध्ये तुमच्या बँक अकाउंटला असलेल्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा भरा आणि तिथून जर का तुम्ही पॉज मशीनवर किंवा अदरवाईज नेट बँकिंगनी पैसे जर का ह्या दुकानदारांना, ह्या मॉलला, ह्या गोल्डस्मिथला जर का दिलेत तर गिफ्ट वाउचर घ्या आणि गिफ्ट करा आणि भरपूर आनंद करा. सर्क्युलेशन मध्ये पैसा भरपूर आणा, भरपूर खरेदी करा आणि चांगल्या प्रकारे लग्न समारंभ चांगले साजरे करा. ठीक आहे. खरं म्हणजे आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, पण एक अगदी वाइंड अप कमेंट मला तुमच्याकडनं घ्यायचे शॉर्ट, की आत्ताच्या सिच्युएशनमध्ये जी सिच्युएशन आता आपल्या समोर आहे, 3 गोष्टी ज्या लोकांनी प्रामुख्याने पाळायला पाहिजे जेणेकरून पॅनिक कमी होईल, गोंधळ कमी होईल, अगदी थोडक्यात. मला वाटतं आपल्या सध्या हातातली जी कॅश आहे ती पहिली वापरा, जी 100 किंवा 50 रुपयात आहे. जी खरोखर 500-1000च्या ज्या बाद झालेल्या नोटा आहेत त्या बँकेत डिपॉझिट करा. दुसरी गोष्ट, आणि पॅनिक न होता या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला कुठे शक्यतो आपण आपलं मनोधैर्य खचू न देता आपल्याला ह्यातनं जायचं. आणि आता आपण बँकेच्या लोकांकडनं ऐकलं की हे सगळी प्रोसेस काही दिवसात ह्याच्यात सुरळीत होणार आहे. त्या पद्धतीने तशा पद्धतीने त्यांना नोटा अवेलेबल होत आहेत. असं जर असेल तर खरोखरच घाबरून जायचं कारण नाही. बऱ्याच वेळा आपण हे व्यवहार आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतोय, चेक देऊन करू शकतो. ते सगळे मार्ग आपल्याला आता अवलंबावे लागतील, परंतु हा काही दिवसाचा जो त्रास आहे तो आपण सहन करून देशाच्या एकंदर प्रगतीसाठी आपला हातभार लावावा असं मला वाटतं. खरं, खूप महत्वाचा मुद्दा गोखले सरांनी मांडला आणि आपण सगळ्यांनी संघटितपणे ही काळ्या पैशाविरोधातली लढाई आहे ती पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला त्याला साथ देऊन जिंकायची आणि त्यासाठी आपण या निर्णयाला साथ देऊया. थोडे काही दिवस थोडंसं कन्फ्युजन होईल, थोडासा गोंधळ होईल, मात्र कलेक्टिव्हली पुढे जायचं आहे आपल्याला आणि त्या अनुषंगाने हा निर्णय जो आहे तो फार महत्वाचा आहे. आज आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी, तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत कॉस्मॉस बँकेचे अनंत काळे सर, त्यासोबतच जनता बँकेचे सुधीर पंडित सर आणि आपले कर सल्लागार संजीव गोखले सर आपल्यासोबत होते. या तिन्ही मान्यवरांचे मनापासून आभार आणि सगळ्या प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. तेव्हा गोंधळून जाऊ नका, कुठेही कन्फ्यूज होऊ नका. थोडंसं तुम्हाला काही दिवस तणावाची स्थिती जाणवेल, पण 8-1 दिवसात सेटल डाऊन होऊ आपण सगळे असं इकडे वाटतंय सध्या तरी. या खास कार्यक्रमामध्ये आता इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.